बघा चेक करा थोडं ओम काळेश्वरी ओम नमो भगवती. पत्नीने आपल्या नवऱ्यासमोर किंवा पतीसमोर या 4 गोष्टी कधीच करू नयेत. कारण जर ह्या गोष्टी केल्या तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम होतात, चुका होतात, त्यांनी या चुका कशा सावरायच्या या आपण व्हिडिओमधून सांगणार आहोत. ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. की चला तर आपण जाणून घेऊया की कोणत्या 4 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पत्नी आणि पतीचे म्हणजेच नवरा आणि बायकोचं नातं जर म्हटलं तर हे सन्मान, आदर, विश्वासाचं नातं असतं. ते लग्नापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे नातं विश्वासाने एकमेकांच्या सहवासामध्ये अखंड आयुष्यभर सुख आणि समृद्धीने हसत-खेळत जावं, ते लाईफटाईम टिकावं किंवा कशा पद्धतीने टिकवता येईल, तर हे आपण पाहणार आहोत. चला तर महिला किंवा बाई माणसाने काय करायला पाहिजे व त्या 4 सवयी कोणत्या आहेत, की त्या तुम्हाला त्या सोडाव्या लागतील किंवा त्या पाळाव्या लागतील, तर तुमचं आयुष्य आणि संसार जो आहे, तुमच्या पती-पत्नीमधलं जे नातं आहे, ते सुखाचं आणि शेवटपर्यंत गोड जाईल. तर पाहूया आपण पहिली चुकी आपण काय करतो. पहिली चुकी करताना आपण काय करतो, की इतरांशी आपण तुलना करणं हे पहिलं आपण टाळायला पाहिजे. म्हणजेच काय करतो आपण? तर जर आपण आपला पती आहे आणि त्या पतीसमोर आपण काय करतो, की त्याला आपण बोलतो, की अमक्या-तमक्याचा पती खूप चांगला आहे, खूप काम करतो, त्यानंतर खूप पैसा कमवतो. तर मला एकच सांगायचं आहे, की जर आपण एखाद्या म्हणजेच तुमच्या पतीसमोर दुसऱ्या व्यक्तीचं कौतुक करत असाल, म्हणजेच त्याची कमाई, नोकरी किंवा त्याचं दिसणं, त्याचं राहणीमान, तुमच्या पतीच्या यामुळे भावना दुखावल्या जातात आणि तो मनातल्या मनात झुरत राहतो. तो मनातल्या मनात त्रास करून घेतो आणि स्वतःला तो खातो आणि त्यामुळे मनामध्ये त्याच्या एक संशय निर्माण होतो, की आपली बायको नेहमी-नेहमी दुसऱ्या माणसाचं कौतुक माझ्यासमोर का करते? म्हणून इतरांसमोर म्हणजे आपल्या पतीसमोर इतरांची तुलना करणं हे सोडणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला पाळावं लागेल. दुसरी गोष्ट राग अनावर करावा लागेल तुम्हाला. राग अनावर म्हणजे काय होतं, की कधी-कधी तुम्ही नेहमी छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद करता. काही झालं तरी छोट्या गोष्टीवरून तुम्ही वादविवाद करता आणि या वादविवादामुळं काय होतं, की ह्या छोट्या वादाचं रूपांतर हे मोठं होऊ शकतं. त्यामुळे तो छोटा वाद आहे, तो टाळणं गरजेचं आहे. कधी आपण असंही करता, की बाहेरच्या एखादा व्यक्ती आणि तो आलाय आपल्या घरामध्ये आणि आपण नवरा-बायको काय करतो, की एकमेकांचा कमीपणा एकमेकांना दाखवायला सुरुवात करतो आणि त्याच्यातून एक वाद निर्माण होतो. पण तुमचंही जसं वाटतं, की आपल्या नवऱ्याने आपल्याला बोलू नये, कारण समोरचा व्यक्ती हा बाहेरचा असतो. त्याच्यामुळे काय होतं, की एकमेकांना आपला इगो हर्ट होत जातो आणि आपल्याला असं मनाला फील होतं, की त्यांच्यासमोर तो मला असा बोलला आणि ज्या पद्धतीने आपल्याला तसं वाटतं, त्याच पद्धतीने त्या पतीला सुद्धा तेच वाटत असतं, की तो काही वेगळा नाहीये, तो पण माणूसच आहे. त्याच्यामुळं काय होतं, की त्यालाही वाटतं, की आपली बायको आपला कमीपणा समोरच्या व्यक्तीसमोर दाखवते. मग या दृष्टीने काय होतं, की तुमचा वाद जो आहे, तुमचा छोटासा वाद जो आहे, तो विकोपाला जातो आणि दुसऱ्या व्यक्तीसमोर जे आहे, तुमचं काय होतं, की भांडण व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळं पहिलं दुसरी गोष्ट, की तुम्ही रागावर नियंत्रण किंवा राग आवरणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट, की स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आता स्वतःची काळजी घेणं तर तुम्ही म्हणत असाल, की मी रोज खाते-पिते, मग नेमकी काळजी घ्यायची काय? तर स्वतःची काळजी म्हणजे काय आहे, की आपण नीटनेटकं राहिलं पाहिजे. आपण नीटनेटकं दिसलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, "मी तर रोज नीटनेटकी राहते." नीटनेटकं राहणं म्हणजे की मेकअप पासून
आणि रोज नवीन-नवीन साड्या घालणं आणि रोज-रोज किंवा काय म्हणतात ना, अ, असं म्हणजे खूप याच्यामध्ये स्टाईलमध्ये राहणं, असं नाही होत. तर नीटनेटकं म्हणजे राहणं म्हणजे काय, की ज्यावेळेस तुमचा पती कामावरून घरी आला जाईल, त्या टायमाला त्याच्याशी एक स्माईल द्या. गोड बोलून हसा. काय, त्या दिवसभराचा तो पतीचा जो शिनवा असतो, जो थकवा असतो, तो निघून जातो आणि तुमच्या पतीला वाटतं, की माझी पत्नी मग काय म्हणतात ना, त्या तुमच्या एका हास्याने त्याचं काय म्हणतात ना, सगळं दुःख, दिवसभरात जो ट्रेस आलेला असतो, तो सर्व निघून जातो. म्हणून या पद्धतीने तुम्हाला आपल्या पती आल्यानंतर त्याच्यासमोर नीटनेटकं म्हणजे केस विंचरलेले किंवा चांगल्या साडीमध्ये म्हणजे मेकअपपासून म्हणत नाही मी, पण एक नीटनेटकं स्वच्छतेने तुम्ही त्याच्या समोर जा. कारण त्याच्यामध्ये काय होतं, की तुमची बॉडी लँग्वेज पण महत्त्वाची आहे. कारण स्माईल जी आहे ना, स्माईल एक स्माईल जे आहे, ते तुमच्या जीवनाचं आणि तुमच्या नवऱ्याचं मन जिंकू शकते. म्हणून नवऱ्याचं मन जिंकता आलं पाहिजे. म्हणून तो कामावरून कुठूनही बाहेर आल्यानंतर त्याच्याशी प्रेमाने गोड बोलून 2 शब्द प्रेमाचे बोला त्याला, म्हणजेच तुमचं आयुष्य सुखाचं जाईल. त्याच्यामध्ये चौथा पॉइंट असा आहे, की परस्पर एकमेकांचा आदर करायला शिका. पती आणि पत्नीचे नाते हे समान असतं. जसं स्त्री-पुरुष हे समानतेचं नातं आहे. त्याच्यामुळं पती आणि पत्नीचं नातं हे समानतेचं आहे. त्यामुळे नेहमी त्यांचा आदर करायला शिका. जर तुमच्या मनामध्ये तर्क-वितर्क काहीही गोष्टी असतील किंवा तो असा करतो, तो असा करतो, तो इथं जातो, तो तिथं जातो. जर काही तुमच्या मनामध्ये असेल, कदाचित असं होतं की घरातली सासूबाई असते. सासूबाईवरून तुम्ही आले की त्यांना गाऱ्हाणं सांगायला सुरुवात करता. तर ते 4 लोकांमध्ये सांगायचा विषय नसतो. हा तुम्ही समंजसाने एकत्र या, समोर बसा तुम्ही एकमेकांच्या आणि मनातल्या ज्या काही भावना आहेत, ज्या काही दुःख आहेत, त्या आपल्या पतीला बिनधास्त, निसंकोचपणे बोला, की जेणेकरून म्हणजे काय होतं, की घरात जर सासू असेल किंवा सासरा असेल, तुमच्याशी भांडला असेल, तुमच्याशी बोलला असेल, काय होतं, की त्यांच्यासमोर जर तो पती चिडला, तर तुमचाही अपमान तिथं होतो. त्याच्यामुळे आपल्या पतीला एकांतात घेऊन पूर्णपणे स्पष्ट विचाराने आणि काय म्हणतात ना, मन मोकळे करून त्याच्याशी बोला, की माझा असा-असा प्रॉब्लेम आहे किंवा तुमचे घरचे असे-असे करतात. तर ह्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टी त्याच्याबरोबर शेअर केल्यानंतर त्याचा एक आत्मविश्वास वाढतो, की आपली पत्नी आपल्याबरोबर प्रत्येक गोष्टी शेअर करते. म्हणून वारंवार एकमेकांना कमी लेखणे किंवा त्याची 4 लोकं असेल किंवा त्याची वारंवार थट्टा करणे, मस्करी करणे, इतर लोकांसमोर अवमान करणे, अपमान करणे किंवा "तू असाच आहे, तू तसाच आहे" असे जे काही आपण शब्द वापरतो आणि किंवा "तो असा वागतो, तसं वागतो." तर हे जे आहे, हे थोडंसं अव्हॉइड करायला शिका, टाळायला शिका, की जेणेकरून गोड बोलून आपल्या पतीचं मन जिंकून घ्या आणि त्याच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून घ्या. म्हणजेच एकमेकांचा आदर करायला शिका. हे जे नातं आहे, हे नातं म्हणजे आयुष्यभराचं, जन्मभराचं नातं आहे. एकमेकांना हीन भावनाने दुखवू नका. एकमेकांना चांगल्या पद्धतीने बोला. म्हणजेच हे नातं तुमचं घट्ट होईल आणि शेवटपर्यंत जाईल. नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदी जाऊ दे. धन्यवाद.